ठीक आहे, आपण स्टार्ट करू. जॉईन करा पटकन. 55 स्टुडंट आहेत ओनली. छोट्या ठीक आहे, आपण स्टार्ट करू. ओके, तर लास्ट लेक्चरला आपण आपलं चॅप्टर नंबर 7 आहे ऍग्रिकल्चर स्कोप इन इंडिया अँड महाराष्ट्र. हा एक टॉपिक आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक आहे, दॅट इज क्रोनॉलॉजिकल ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी डेव्हलप्ड इन इंडियन ऍग्रिकल्चर. ओके, तर लास्ट लेक्चरला आपण ऍग्रिकल्चर स्कोप शिकलाय इन इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये ऍग्रिकल्चरला काय स्कोप आहे, त्याचे व्हेरियस रिझन्स आहेत, तर ते आपण सगळे बघितले. तर ठीक आहे, तर आज नेक्स्ट आपण तोच चॅप्टर आहे, त्याच्यामधला सेकंड पॉइंट आहे, दॅट इज द क्रोनॉलॉजी ऑफ ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट इन अ इंडियन ऍग्रिकल्चर. ओके, क्रोनॉलॉजिकल म्हणजे काळानुसार, म्हणजे आपण काय बघणार आहेत की आफ्टर इंडिपेंडन्स आणि बिफोर इंडिपेंडन्स ऑफ द कंट्री. तर जे काय हे झालं ऍग्रिकल्चरमध्ये, जी काही डेव्हलपमेंट झाली ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजीमध्ये, ते आपण सगळं बघणार आहे ऑन द बेसिस ऑफ क्रोनॉलॉजी. क्रोनॉलॉजी म्हणजे असं काळानुसार बघणार आहे, जसं की आपण बिफोर कॉमन इरा पासून आपण लास्ट म्हणजे आता 2006-07 पर्यंत आपण बघणार आहे, सगळी हिस्ट्री बघणार आहे. ओके, तर ते सगळं कशात होतं, इन्क्लूड क्रोनॉलॉजीमध्ये. क्रोनॉलॉजी ऑफ ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी डेव्हलप्ड इन इंडियन ऍग्रिकल्चर. इंडियन ऍग्रिकल्चरमध्ये काय डेव्हलपमेंट झालंय. ओके, तर आधी आपण बघतो की इन इंडिया इट इज ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 5 डिफरंट पिरियड्स बिफोर इंडिपेंडन्स. जेव्हा आपण इंडिया स्वतंत्र झाला नव्हता, त्याच्या आधीची जी ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजीमध्ये जी काही डेव्हलपमेंट झाली ती आधी आपण बघणार आहेत, आणि त्याच्यानंतर आपण आफ्टर इंडिपेंडन्स बघणार आहेत, भारत स्वतंत्र झाल्यानंतरचं ते पण बघणार आहे. ठीक आहे, तर फर्स्टली बघा की बिफोर इंडिपेंडन्स. फर्स्टली हॅव्हिंग द 5 डिफरंट पिरियड्स, दॅट इज द अर्ली हिस्ट्री, देन वैदिक पिरियड. आणि जे आपण बिफोर इंडिपेंडन्स आहे ना, ते आपण आधी सगळीकडं ह्याच्या आधीचे जे काही लेक्चर झाले, जे आपण हिस्ट्रीमध्ये बघितले, बऱ्यापैकी सगळं तेच आहे. फक्त आपण काय केलं की इन कंबाईन मध्ये इथं सांगितलं की बिफोर मध्ये काय झालं की बिफोर इंडियन इंडिपेंडन्स दे हॅव्हिंग द क्लासिफाईड द अर्ली हिस्ट्री, देन वैदिक पिरियड, देन अर्ली कॉमन इरा, देन लेट मिडल एजेस अँड द कोलोनियल ब्रिटिश इरा, म्हणजे जेव्हा ब्रिटिश होते तेव्हा इरा, तो इरा. तर या प्रत्येक इरामध्ये जी काही ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट झाली आहे ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजीमध्ये, ते आपण बघणार आहेत. ओके, तर हे सगळं आपण बऱ्यापैकी तुम्ही आधी वाचत असाल तर बघा, आपण बऱ्यापैकी बघितले हे. जसं आपण इंडस सिव्हिलायझेशन किंवा वैदिक सिव्हिलायझेशन किंवा व्हेरियस पिरियड्स बघितले. आता आपण हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री ऑफ इंडियन ऍग्रिकल्चर त्याच्याशीच रिलेटेड थोडंफार आहे. ठीक आहे, तर क्रोनॉलॉजी बघतो आपण हॅव्हिंग 5 ग्रुप्स. द फर्स्ट आहे दॅट इज द अर्ली हिस्ट्री. त्यात बघा की 9000 BCA, दॅट इज बिफोर कॉमन इरा. तर 9000 BCA मध्ये काय होतं की वीट आणि बार्ली, दीज आर द फर्स्ट वेअर द फर्स्ट डोमेस्टिकेट प्लांट, दॅट इज द राईस आहे. ओके, माहिती आहे आपल्याला. तर हा जो 9000 BCA पिरियड होता, त्यामध्ये काय होतं की वीट आणि बार्ली, दीज आर द डोमेस्टिकेड इन द इंडियन सबकॉन्टिनेंट्स मध्ये किंवा या एरियामध्ये वीट आणि बार्लीचं ग्रोईंग केलं जायचं. देन दे आर द डोमेस्टिकेट द हॉर्स, शिप्स अँड गोट्स. ओके, तर डोमेस्टिकेट करत होते हॉर्स, शिप्स अँड द गोट्स, हे आपल्याला माहिती आहे. देन फर्स्ट डोमेस्टिकेट ऑफ द प्लांट ऑफ द एनिमल, दॅट इज द एलिफंट. ओके, तर ह्या इरामधला जो होता तो एलिफंट आहे. तर आपल्याला माहिती आहे की हिस्ट्री मधला डोमेस्टिकेट फर्स्ट अॅनिमल आहे, दॅट इज द डॉग. ओके, पण हा 9000 BCA मधलं सांगितले की इट वॉज द एलिफंट.
देन 8,000 ते 6,000 BCA त्याच्यामध्ये पण काय की मेनली बार्ली आणि व्हीट कल्टिवेशन केलं जायचं. देन दे डोमेस्टिकेट द व्हेरियस ॲनिमल्स दॅट इज द कॅटल, शीप अँड द गोट्स. इट वॉज विजिबल इन बलुचिस्तान, नाव इन पाकिस्तान. ओके, तर हे डोमेस्टिकेशन होतं कॅटलचं, शीपचं किंवा गोटचं. हे तुम्हाला कुठं दिसत होतं की ऑब्झर्व झालं तुम्हाला पाकिस्तानमध्ये, बलुचिस्तानमध्ये. नाव इट वॉज इन पाकिस्तान. देन ॲग्रोपॅस्टरलिझम इन इंडिया इन्क्लूड threshing, then planting of crop the in various roads. ओके, पॅस्ट्रोलिझम म्हणजे गस्त घालणारे, जसं आपण बघितलंय बघा. तर ॲग्रो ते सगळं गस्त घालणारे लोक होते किंवा थ्रेशिंग करणारे किंवा प्लांटिंग करणारे होते. देन क्रॉप्स ग्रोईंग करत होते या इरामधले. देन दे स्टोरिंग ग्रेन्स अँड ग्रेन्स इन अ ग्रॅनरीज. तर त्यांनी काय केलं की स्टोरेजचे व्हेरियस स्ट्रक्चर्स त्यांनी डेव्हलप केले, ते आपण बघितले. हे सगळं तुम्हाला 8,000 ते 6,000 BCA मध्ये, BCE मध्ये तुम्हाला दिसून येते, बिफोर कॉमन इरा. ओके, देन 5,000 BCE त्याच्यामध्ये BCE त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल की ऍग्रिकल्चर कम्युनिटीज बिकम्स वायडर स्प्रेड्स इन काश्मीर. ओके, तर व्हेरियस ज्या ऍग्रिकल्चर कम्युनिटीज होत्या आता तुम्हाला बऱ्यापैकी स्प्रेड झालेल्या दिसतात इन काश्मीरमध्ये. देन 5,000 ते 4,000 BCE it was in a cotton was first cultivated. Then Indus cotton industry as well as developed some methods used in cotton spinning. Then fabrication continued. ओके, मेनली या इरामध्ये काय झालं की कॉटन त्यांनी ग्रो केलं आणि कॉटन पासून धागा कसा तयार करतात किंवा त्याचं स्पिनिंग कसं करतात आणि त्याच्यापासून कापड कसं तयार करतात. ओके, तर हे सगळं तुम्हाला या इरामध्ये दिसून येते. देन 5,440 BCE त्याच्यामध्ये काय झालं की वाईल्ड ओरायझा राईस, म्हणजे राईसचं कल्टिवेशन झालं. वाईल्ड ओरायझा. ओके, वाईल्ड ओरायझा राईस सायंटिफिक नेम आहे ओरायझा सटायवा. ओके, देन ओके, तर ह्या व्हेरियस रिजन मध्ये राईसचं कल्टिवेशन झालं. देन राईस वॉज कल्टिवेटेड इन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. ओके, तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये तुम्हाला राईस कल्टिवेशन झालेलं दिसून येते. देन 4,500 BCE तर याच्यामध्ये काय आहे की फर्स्टली इरिगेशन वॉज डेव्हलप्ड इन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये तुम्हाला इरिगेशन डेव्हलप झालेलं तुम्हाला दिसतंय. देन टू मोर प्लॅन द सेटलमेंट्स मेकिंग यूज ऑफ ड्रेनेज. ओके, तर या इरामध्ये तुम्हाला काय दिसते की इरिगेशन वेल डेव्हलप्ड झालेलं दिसतंय आणि व्हेरियस मेकिंग यूज ऑफ ड्रेनेजचा यूज प्रॉपरली कसं करायचा तर या इरामध्ये तुम्हाला दिसून येते. देन 3,000 BCE तर यामध्ये तुम्हाला काय होते की व्हेरियस सोफिस्टिकेटेड इरिगेशन अँड द वॉटर स्टोरेज सिस्टीम वेअर डेव्हलप्ड बाय द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. तर या इरामध्ये पण तुम्हाला काय दिसते की इरिगेशन आणि वॉटर स्टोरेज सिस्टीम प्रॉपरली डेव्हलप होत्या. मेनली तुम्हाला हे सगळं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये दिसून येते. देन 2,600 BCE त्याच्यामध्ये काय दिसतंय की इन अर्ली कॅनल इरिगेशन सिस्टम फ्रॉम. ओके, तर याच्यामध्ये काय दिसतं की मेनली तुम्हाला कॅनल इरिगेशन सिस्टीम वेल डेव्हलप्ड झालेलं दिसतं. देन 2,500 BCE तर याच्यामध्ये तुम्हाला एव्हिडन्स ऑफ ॲनिमल ड्रॉन प्लाऊ इन द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. ओके, तर जो काही प्लाऊ होता तो बाय युझिंग ॲनिमल व्हेरियस बुलक्स किंवा हॉर्स. ठीक आहे, तर ह्याच्यामुळे याच्या साह्याने ते यूज करत होते. ते तुम्हाला कुठं दिसून येते इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्येच दिसून येते. ओके, तर तो इरा होता 2,500 BCE. देन 2,000 BCE त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं की ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटी इन्क्लूड राईस कल्टिवेशन इन काश्मीर अँड हडप्पा रिजन्स. जी हडप्पा संस्कृती होती आणि जो काही काश्मीरचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये तुम्हाला काय दिसून येते की राईस कल्टिवेशन मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसून येते. तर ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला कशामध्ये तुम्ही हे सगळं हा जो इरा आहे तो इंडस सिव्हिलायझेशन आणि वैदिक सिव्हिलायझेशनचा आहे जो आपण बऱ्यापैकी तिकडं शिकलाय. तर तुम्हाला फक्त इथं आपण इयरनुसार प्रत्येक वेळी सांगतोय आणि त्याच्यानुसार किती 5 ग्रुप्स पडलेत. तर पहिला होता की पहिला इरा होता तो आपण त्याच्यामध्ये एवढे सगळे डेव्हलपमेंट ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजीमध्ये झालेले तुम्हाला दिसून येतात. देन सेकंड पिरियड दॅट इज वैदिक पिरियड दॅट इज पोस्ट महाजनपद पिरियड्स. तर यामध्ये तुम्हाला काय दिसून येते की फर्स्टली व्हीट आणि बार्ली हेल टू बी रब्बी, म्हणजे हे 2 क्रॉप आहेत ते रब्बी सीझन मध्ये ते ग्रो करत होते. रब्बी म्हणजे विंटर सीझन मध्ये. देन ज्यूट वॉज द फर्स्ट कल्टिवेटेड इन इंडिया. इन दिस पिरियड ज्यूट वॉज फर्स्ट कल्टिवेटेड.
देन ट्रीज वेअर ऑल्सो डोमेस्टिकेड. व्हेरियस जे ट्रीज ते लावत होते किंवा डोमेस्टिकेट करत होते ऍज अ वर्शिप अँड द वर्शिप म्हणजे पूजा करत होते ते पिंपळ आणि बनियन ट्रीची. तर पिंपळ आणि बनियन ट्रीची ते पूजा करत होते, वडाचं झाड. तर त्याची पूजा करत होते. देन अदर्स केम इन टू नो फॉर देअर मेडिसिनल यूज. ओके, तर बऱ्याच चीज त्यांनी मेडिसिनल यूज साठी पण ते यूज करत होते. तर हे तुम्हाला वैदिक पिरियड मध्ये मेनली हायलाइटेड पॉइंट्स आहेत. त्याच्यानंतर आपण इयर वाईज बघणार आहेत. 1000 ते 500 BCE देर आर रिपीटेड रेफरन्स टू आयर्न. तुम्हाला दिसते की व्हेरियस फर्स्ट मेटल कॉपर होतं, तर तुम्हाला फर्स्टली याच्यामध्ये आयर्नचा शोध लागलेला तुम्हाला दिसतोय. देन कल्टिवेशन ऑफ वाईड रेंज ऑफ सिरियल्स, व्हेजिटेबल्स अँड द फ्रुट्स. व्हेरियस सिरियल्स किंवा व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स ग्रो केलेली तुम्हाला या याच्यामध्ये दिसते. देन मीट अँड मिल्क प्रोडक्ट्स वेअर द पार्ट ऑफ डाएट ॲनिमल हजबंडरी वॉज इम्पॉर्टंट. म्हणजे जे मटन किंवा जे मिल्क प्रोडक्ट्स ते तयार करत होते, पार्ट ऑफ द डाएट, त्यांचा मेनली डाएटचा पार्ट होता. देन अनिमल हजबंडरी वॉज इम्पॉर्टंट इन दिस इरा. देन द सॉइल वॉज प्लाउड सेव्हरल टाइम्स. म्हणजे ते काय करत होते की प्लाविंग करत होते. देन सीड्स वेअर ब्रॉडकास्टेड. आणि सीड्स ते ब्रॉडकास्ट करत होते, म्हणजे असे फेकून देतात. ब्रॉडकास्ट म्हणजे फेकणी, म्हणजे ग्रोईंग करत होते तसं. देन काउडंग प्रोव्हाइडेड द मॅन्युअर. म्हणजे काउडंग ते ऍज अ मॅन्युअर म्हणून ते यूज करत होते. देन इरिगेशन वॉज प्रॅक्टिस आहे. आणि या इरामध्ये तुम्हाला इरिगेशन प्रॅक्टिस केलेलं दिसतंय. देन नेक्स्ट इयर आहे 322 ते 185 BCE. तर या पिरियडमध्ये तुम्हाला मेनली मौर्य संस्कृती तुम्हाला दिसून येते. आणि त्यांनी काय केलं की सॉइलचं क्लासिफिकेशन केलं, सॉइल कॅटेगरीज म्हणजे सॉइलचं क्लासिफिकेशन केलं अँड मेड द मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेशन फॉर द ऍग्रिकल्चर यूज. आणि काय केलं की जे मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेशन आहेत फॉर द ऍग्रिकल्चर यूज, तर ते त्यांनी डेव्हलप केले. तर बघा की या इरामध्ये काय होतं की मौर्य संस्कृती होती आणि त्यांनी काय केलं, सॉइलचं क्लासिफिकेशन केलं आणि मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेशन फॉर द ऍग्रिकल्चर यूज. Then they construct the and maintenance the dams, various dams, म्हणजे जे काही धरण आहेत त्याने कन्स्ट्रक्ट केले आणि त्याचं मेंटेनन्स केलं. देन हॉर्स ड्रॉन कार्ट, म्हणजे हॉर्स ड्रॉन घोड्याची जी गाडी असते ते त्यांनी यामध्ये ते यूज करत होते. ओके, तर ते विच इज आर क्विकर दॅन द ट्रॅडिशनल बुलक कार्ट. आणि जे ट्रॅडिशनल बुलक कार्ट होती, बैलांपासून बैलाची जी गाडी होती त्याच्यापेक्षा ती क्विकर चालणारे होते हॉर्स ड्रॉन कार्ट. ओके, देन पुढचा इरा आहे 300 BCE बिफोर कॉमन इरा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसून येते की व्हेरियस तुम्हाला प्रूफ मिळत आहेत की द इंडिया प्रोव्हाइड द सिक्युलर आय विटनेस ऑफ द इंडियन ऍग्रिकल्चर. तर याच्यामध्ये एक बुक होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला इंडिया व्हेरियस जे इंडियन ऍग्रिकल्चरचे जे विटनेसेस म्हणून तुम्हाला बुक पाहायला मिळते. तर हे सगळं तुम्हाला वैदिक पिरियड मध्ये दिसून येते. तर वैदिक पिरियड मध्ये व्हेरियस जे ईर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय. देन थर्ड आहे अर्ली कॉमन इरा. अर्ली कॉमन इरा दॅट इज द हाय मिडल एज. दॅट इज त्याच्यामध्ये काय होतं की मेनली जे तमिळ पीपल होते, जे तमिळ लोक होते, दे कल्टिवेट द वाईड रेंज ऑफ द क्रॉप्स सच एज राईस, शुगरकेन, मिलेट्स, then various black pepper, then grains, coconut, beans, coconuts, cottons. ओके, तर हे सगळे जे क्रॉप होते किंवा फ्रूट क्रॉप्स होते, जसं जॅकफ्रूट, कोकोनट, देन पाम ट्रीज, देन अरिका नट, हे सगळे ते ग्रो करत होते. ओके, तर मेनली या इरामध्ये जे तमिळ पीपल होते ते व्हेरियस क्रॉप्स ग्रो करत होते. देन they systematic plowing, manuring, then weeding, irrigation and the crop protection was practiced for the sustained agriculture. Sustained agriculture साठी ते मेनली प्लॉविंग करत होते, मॅन्युरिंग करत होते, वीडिंग करत होते आणि किंवा इरिगेशन या सगळ्या इंटरकल्चर ऑपरेशन वगैरे ते करत होते. देन कल्याणी, तर त्याच्यामध्ये काय झालं की द डॅम, फर्स्ट डॅम बिल्ड ऑन अ कावेरी रिव्हर. कावेरी रिव्हरवर डॅम त्यांनी धरण बांधलं, म्हणजे कावेरी रिव्हरवरती. देन स्पाइस ट्रेड
इन्व्हॉल्विंग स्पायसेस नेटिव्ह टू इंडिया, म्हणजे जे काही ह्याचा मसाल्यांचा व्यापार तुम्हाला इथे दिसतोय. ते मसाले कुठले होते? सिनॅमोम आणि ब्लॅक पेपर. देन चायनीज सेरिकल्चर अट्रॅक्टेड इंडियन, जे काही चायनीजचे लोक होते जे सेरिकल्चर करत होते, रेशीम उद्योग तो करत होते, त्याच्याकडे इंडियन अट्रॅक्टेड झाले. देन 320 ते 550 कॉमन इरा किंवा बिफोर कॉमन इरा. त्याच्यामध्ये काय होतं की क्रिस्टलाइज्ड शुगर वॉज डिस्कवर्ड बाय द टाइम ऑफ द गुप्त. जे गुप्त संस्कृती होती त्या संस्कृतीमध्ये तुम्हाला काय दिसून येते, किंवा दे हॅव्हिंग द युझिंग द क्रिस्टलायझिंग शुगर. देन 647 सीई किंवा BCE म्हटलं तरी चालेल. त्याच्यामध्ये तुम्हाला चायनीज डॉक्युमेंट कन्फर्म ॲटलिस्ट 2 मिशन ऑफ इंडिया इनिशिएटेड इन ऑब्टेनिंग टेक्नॉलॉजी फॉर शुगर रिफायनिंग. तर तुम्हाला इथं मध्ये काय दिसते की चायनीज डॉक्युमेंट्स तुम्हाला दिसत आहेत, विच इज आर ऑब्टेनिंग टेक्नॉलॉजी फॉर द शुगर रिफायनिंग. शुगर रिफायनिंग साठी जे काही टेक्नॉलॉजी यूज करत होते त्याचे तुम्हाला चायनीज डॉक्युमेंट्स ते तुम्हाला कन्फर्म करते. देन बघा की पुढचं 875 ते 1200 CE. त्याच्यामध्ये चोला इम्पायर होतं. तर चोला रूल अँड लँड ट्रान्सफर्ड फॉर अँड कलेक्टिव्ह होल्डिंग्स ऑफ लँड बाय द ग्रुप ऑफ पीपल स्लोली गेव टू इंडिव्हिज्युअल प्लॉट ऑफ द लँड्स इच देअर ओन इरिगेशन सिस्टीम. ओके, तर याच्यामध्ये काय होतं की ही जी चोला एम्पायर होतं, तर या एम्पायरमध्ये जे काही ते एम्पायर होतं त्यांनी काय केलं की पहिल्यांदा कसं होतं की लँडलॉर्ड होते आणि त्याच्या खाली फार्मर्स काय करत होते की शेती करत होते. पण या चोला एम्पायरने काय केलं की शेतकऱ्यांना किंवा फार्मर्सला त्यांनी काय दिलं की स्लोली गिव्ह अवे द इंडिव्हिज्युअल प्लांट्स ऑफ द लँड. त्यांनी काय केलं की प्रत्येक शेतकऱ्याला किंवा इंडिव्हिज्युअल फार्मरला त्यांनी काय दिले की प्लॉट्स दिले फॉर देअर ओन इरिगेशन सिस्टीम. ओके, तर म्हणजे फार्मरला त्यांनी प्लांट फील्ड दिले आणि त्यांनी स्वतःचं इरिगेशन यूज करून त्यांनी कल्टिवेशन केलं. देन द डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर टँक बाय टँक अँड चॅनल नेटवर्क्स ऑफ देअर एरियाज. ओके, तर इथे काय होतं की इरिगेशन होतं प्रॉपरली, वॉटर चॅनल्स होते, टँक होते फॉर देअर फॉर द ॲग्रिकल्चर किंवा शेती करण्यासाठी त्यांना व्हेरियस टँक किंवा इरिगेशन त्यांचं प्रॉपरली होतं, हे तुम्हाला दिसून येते. देन फोर्थ आहे लेट मिडल एज, दॅट इज अर्ली मॉडर्न इरा. लेट मिडल एज, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते की द कन्स्ट्रक्शन ऑफ वॉटर वर्क्स अँड aspects ऑफ द वॉटर टेक्नॉलॉजी इज डिस्क्राइब्ड इन अरेबिक अँड द पेरिशियन वर्क. ओके, तर इथं मेनली तुम्हाला इरिगेशनच सांगितले की ते तुम्हाला दिसून येते. देन या इरामध्ये तुम्हाला मेनली इकॉनॉमिकल ग्रोथ झालेली पण दिसते. देन ॲग्रिकल्चर झोन्स वेअर ब्रॉडली डिवायडेड इन टू दोज प्रोड्युसिंग राईस, व्हीट्स अँड मिलेट्स. तर मेनली तुम्हाला ॲग्रिकल्चर झोनमध्ये हे जे क्रॉप्स आहेत राईस, व्हीट आणि मिलेट्स हे ग्रो झालेले तुम्हाला दिसते. देन राईस प्रोडक्शन कंटिन्यू टू डॉमिनेट गुजरात आणि व्हीट. तर राईस प्रोडक्शन होतं ते मेनली तुम्हाला डॉमिनेट दिसतंय गुजरात आणि गुजरातमध्ये तुम्हाला व्हीट आणि राईसचं प्रोडक्शन डॉमिनेट झालेलं दिसते. देन 1556 ते 1605 कॉमन इरा. लँड मॅनेजमेंट वॉज पर्टिक्युलरली स्ट्रॉंग ड्युरिंग द अकबर एम्पायर. जेव्हा अकबरचं एम्पायर होतं तेव्हा तुम्हाला लँड मॅनेजमेंट आणि पर्टिक्युलरली तुम्हाला दिसून येते तिथे लँड मॅनेजमेंट केलं जायचं. देन इंडियन क्रॉप्स सच ॲज अ कॉटन, शुगर अँड सिट्रिक फ्रुट्स, म्हणजे कॉटन, शुगर आणि सिट्रिक्स म्हणजे जे लिंबूवर्गीय फ्रुट्स आहेत ते तुम्हाला ग्रो झालेले दिसतात. देन लास्ट पिरियड आहे दॅट इज कोलोनियल ब्रिटिश इरा, म्हणजे जो ब्रिटिश काळ होता जेव्हा इंग्रज होते तेव्हाचा. तर या इरामध्ये काय झालं की अ नंबर ऑफ इरिगेशन कॅनल्स आर लोकेटेड ऑन अ सतलज रिव्हर. जी सतलज रिव्हर होती त्या रिव्हरवरती तुम्हाला व्हेरियस इरिगेशन कॅनल्स तुम्हाला दिसते. किंवा अ फ्यू इंडियन commercial crops such as the cotton, indigo, opium and the rice made the global market under the British Raj in India. ओके, तर हे जो ब्रिटिशांनी काय केलं की ग्लोबल मार्केट क्रिएट केलं फॉर द कॉटन. जे व्हेरियस जे क्रॉप सांगितले त्यासाठी त्यांनी काय केलं की ग्लोबल मार्केट क्रिएट केलं. देन सेकंड हाफ ऑफ द 19th century saw some increase in a land under the cultivation and the agriculture production. तुम्हाला काय दिसून येते की they increasing the land under the
कल्टिवेशन आणि ऍग्रिकल्चर प्रोडक्शन मध्ये तुम्हाला लँड इन्क्रीज झालेलं दिसून येते. देन ड्यू टू एक्सटेन्सिव्ह इरिगेशन बाय द कॅनल networks, then Punjab, Narmada valleys and the Andhra Pradesh become the center of agrarian reforms. तर तुम्हाला एक्सटेन्सिव्ह इरिगेशन म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्हाला इरिगेशन उपलब्ध होतं, त्याच्यामुळे तुम्हाला हे जे एरियाज आहेत जसं की पंजाब, नर्मदा व्हॅलीज आणि आंध्र प्रदेश, दीज आर द म्हणजे या एरियामध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली शेती केलेली दिसून येते किंवा त्यांना काय म्हटलं जायचं सेंटर्स ऑफ ऍग्रियन रिफॉर्म्स. तर याच्यामध्ये मेनली डेव्हलप्ड एरियाज होते इन ऍग्रिकल्चर. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला दिसून येते इन कॉलोनियल ब्रिटिश इरा. ठीक आहे, तर हे जे 5 ग्रुप्स केले तर हे सगळं जी हे होते डेव्हलपमेंट होती ती तुम्हाला कशात दिसून येते की बिफोर इंडिपेंडन्स. ओके, तर हे काय की क्रोनॉलॉजी ऑफ ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी. देन तर तुम्हाला विचारू शकतात की बिफोर इंडिपेंडन्स काय होतं आणि कुठली डेव्हलपमेंट झाली आणि आफ्टर इंडिपेंडन्स कुठली डेव्हलपमेंट झाली. तर बिफोर इंडिपेंडन्स मध्ये काय होतं की बिफोर इतकं इम्पॉर्टंट नाहीये, कारण आपण काय बघितले की ह्याच्या आधी हिस्ट्री बघितले, हिस्ट्री ऑफ इंडियन ऍग्रिकल्चर आपण ह्याच्या आधी बघितले. तर तुम्हाला बऱ्याच वेळा हिस्ट्रीवरती क्वेश्चन आहे. तर हे क्रोनॉलॉजी म्हणजे ही पण काय की जवळजवळ हिस्ट्रीच आहे. तर तुम्हाला बऱ्यापैकी क्वेश्चन काय असतात की जे आफ्टर इंडिपेंडन्स जे काही डेव्हलपमेंट झाले त्याच्यावरती तुम्हाला बरेच क्वेश्चन्स आहेत. तर बिफोर इतकं इम्पॉर्टंट नाहीये. तर बिफोर मध्ये काय की दे हॅव्हिंग द 5 डिफरंट क्लासेस, दॅट इज द अर्ली हिस्ट्री, देन वेदिक पिरियड, अर्ली कॉमन इरा, देन लेट मिडल एज आणि कोलोनियन ब्रिटिश इरा. तर या प्रत्येक इरामध्ये काय ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट झाली किंवा ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी ची काय डेव्हलपमेंट झाली ती आपण आता बघितली ऍज अ ऑन द बेसिस ऑफ द क्रोनॉलॉजी. ओके, तर आपण काय बघतो की क्रोनॉलॉजी इथून इम्पॉर्टंट आहे, जसं की क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट इन इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स. ओके, तर आफ्टर इंडिपेंडन्स काय डेव्हलपमेंट झाली ते आपण बघणार आहेत. ओके, तर बघा की तुम्हाला इयरनुसार लक्षात ठेवायचंय किंवा तुम्हाला क्वेश्चन्स काय असतात की एखादी स्कीम असेल किंवा कुठल्या, तर बरेच तुम्हाला याच्यावरती फिल इन द ब्लँक्स असतील किंवा 1 लाईन सेंटेन्स असेल किंवा कधी कधी तुम्हाला मोठा क्वेश्चन पण असू शकेल. तर हे काय की क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट इन इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, जेव्हा इंडिया स्वतंत्र झाला त्याच्यानंतरची जी हिस्ट्री आहे ती आपण बघतोय. बघा की फर्स्ट 1800, तर तुम्हाला इयरनुसार ते लक्षात ठेवायचे सगळं. 1871 तर फर्स्टली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, तर एक डिपार्टमेंट आहे दॅट इज डिपार्टमेंट ऑफ रिव्हेन्यू, म्हणजे महसूलशी रिलेटेड आहे, महसूल खातं. डिपार्टमेंट ऑफ रिव्हेन्यू डेव्हलप झालं किंवा त्यामध्ये काय होतं की ऍग्रिकल्चर्स अँड कॉमर्स विच इज फॉर्मड ॲज अ बेस ऑफ द इनिशिएशन ऑफ द ऍग्रिकल्चर इन इंडिया. ओके, तर फक्त लक्षात ठेवा 1871 डिपार्टमेंट ऑफ द रिव्हेन्यू, डिपार्टमेंट ऑफ रिव्हेन्यू. देन 1878 हायर एज्युकेशन इन ऍग्रिकल्चर ॲट अ कोइंबतूर. तर मेनली हायर एज्युकेशन डेव्हलप झालं इन ऍग्रिकल्चर ॲट कोइंबतूर एक एरिया आहे, त्या एरियामध्ये हायर एज्युकेशनची स्कोप होता तुम्हाला इन ऍग्रिकल्चरमध्ये. देन 1880 दॅट इज द फेमाइन कमिशन रिपोर्टेड ॲज सबमिटेड विच वॉज द बेस ऑफ इन्सेप्शन ऑफ ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट. ओके, तर या इयरमध्ये तुम्हाला काय दिसते की फेमाइन कमिशन एक रिपोर्ट त्यांनी तयार केला आणि सबमिट केला, विच वॉज अ बेस ऑन इन्सेप्शन ऑफ ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट. तो कशावरती डिपेंड होता? इन्सेप्शन ऑफ ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट. ओके, जो रिपोर्ट सबमिट केला होता फेमाइन कमिशन, तर लक्षात ठेवा फेमाइन कमिशन. देन 1881 in this year the Department of Agriculture at Center for Famine Relief Operation. तर मेनली तर 81 मध्ये तुम्हाला काय दिसतंय की एक वेगळं डिपार्टमेंट दिसतंय फेमाइन कमिशन साठी किंवा फेमाइन ऑपरेशन साठी. फेमाइन म्हणजे काय? दुष्काळ. ओके, दुष्काळावरती फेमाइन म्हणजे दुष्काळ. आणि 80 मध्ये काय झालं की त्यांनी काय केलं की एक रिपोर्ट सबमिट केला, म्हणजे त्यांनी सगळ्या सिच्युएशन फेमाइनच्या ऑब्झर्व करून त्याच्यावरती त्यांनी रिपोर्ट सबमिट केला. ओके, 80 मध्ये. आणि 81 मध्ये काय झालं की एक सेपरेट डिपार्टमेंट डेव्हलप झालं फॉर द फेमाइन ऑपरेशन. देन 1890 डॉक्टर विजय ओयलकर, तर हे एक डॉक्टर साहेब, त्यांनी काय केलं की ते अपॉइंटेड ॲज अ कन्सल्टिंग केमिस्ट फॉर रॉयल ऍग्रिकल्चर सोसायटी. ओके, तर हे ते काय होते की त्यांना अपॉइंट केलं ॲज अ
consulting chemist from the Royal Agriculture Society. Okay. Okay, laid foundation for the agriculture research in India. Okay, तर बघा हायर एज्युकेशन इन ॲग्रिकल्चर ॲट पुणे. तर या इयरमध्ये तुम्हाला हायर एज्युकेशन पण ॲट पुणेमध्ये तुम्हाला दिसून येते. तर नेक्स्ट आहे 1891 डॉक्टर जी.ए. होलकर रिपोर्टेड ऑन इम्प्रूव्हिंग इंडियन ॲग्रिकल्चर. त्यांनी काय केलं की ॲग्रिकल्चर वरती त्यांनी रिपोर्ट सबमिट केला. देन 1892 to 1903 त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसून येते की अपॉइंटेड ऑफ इम्पिरियल ॲग्रिकल्चर केमिस्ट किंवा इम्पिरियल मायकोलॉजिस्ट अँड इम्पिरियल एंटॉमॉलॉजिस्ट बेस फॉर बिगिनिंग ऑफ इंडक्टिंग द सायंटिस्ट इन ॲग्रिकल्चर. तर हा जो हे जे इयर आहे 1892 ते 1903 या इयरमध्ये तुम्हाला काय दिसून येते की व्हेरियस जे केमिस्ट होते किंवा मायकोलॉजिस्ट होते, मायकोलॉजिस्ट म्हणजे जे सेलचा स्टडी करतात ते, किंवा व्हेरियस एंटॉमॉलॉजिस्ट इन्सेक्टचा स्टडी करतात ते, तर त्याच्यावरती व्हेरियस इम्पिरियल ॲग्रिकल्चर तुम्हाला अपॉइंटेड झालेले तुम्हाला या इयरामध्ये दिसतील. देन 1900 मध्ये काय झालं की फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट. या इयरमध्ये तुम्हाला फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट दिसून येते. देन 1901 ते 5 या इयरमध्ये तुम्हाला काय दिसते की ॲग्रिकल्चर कॉलेजेस ॲट पुणे, देन कानपूर, साबूर, नागपूर, कोइंबतूर अँड लायपूर नाव इन पाकिस्तान. ओके, तर या रिजनमध्ये तुम्हाला काय दिसते की ॲग्रिकल्चर कॉलेजेस तुम्हाला दिसत आहेत 1901 ते 1905 या इयरमध्ये. देन 1905 इम्पिरिकल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट ॲट पुसा, बिहार. ओके, तर तुम्हाला हे विचारतात IAR किंवा याचं लॉंग फॉर्म विचारतात किंवा ते कुठं आहे त्याचं लोकेशन विचारतात किंवा किती साली ते एस्टॅब्लिश झालं. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे. 1905 साली काय झालं की IRI डेव्हलप झालं, ते एस्टॅब्लिश्ड झालं ते, आणि विच इज वर सिच्युएटेड ऑन इन पुसा, बिहार. ठीक आहे, IR 1905 आणि बिहार. देन 1921 बघा की त्याच्यामध्ये काय झालं की इंडियन सेंट्रल कॉटन कमिटी. तर 1921 मध्ये तुम्हाला काय दिसते की कॉटन कमिटी डेव्हलप झालेली दिसते. देन 1926 रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर हेडेड बाय लॉर्ड लिथिंगो. तर एक रॉयल कमिशन डेव्हलप झालं ऑन ॲग्रिकल्चर, रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर, आणि त्याचा हेड कोण होता? लॉर्ड लिथिंगो इन 1926. देन 1929 इम्पिरियल नाऊ इट वॉज इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च ॲट दिल्ली. ठीक आहे, तर हे पण लक्षात ठेवा. 1929 इम्पिरियल हे आधीचं नाव होतं, आता सध्याचं नाव त्याचं काय की इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, दॅट इज इन 1929. देन 1936 इंडियन सेंट्रल कमिटी ऑन ज्यूट. 1936 तर तुम्हाला ज्यूट वरती एक कमिटी दिसते तुम्हाला. देन 1942 डिपार्टमेंट ऑफ फूड क्रिएटेड. तर फूडसाठी एक सेपरेट डिपार्टमेंट क्रिएट झालं 1942 मध्ये. देन 1942 ग्रो मोर फूड कॅम्पेन. तर एक कॅम्पेन होतं ग्रो मोर फूड कॅम्पेन, ते तुम्हाला दिसतंय या इयरमध्ये 1942 ग्रो मोर फूड कॅम्पेन. देन 1944 इंडियन सेंट्रल शुगरकेन कमिटी. तर शुगरकेन वरती एक सेंट्रल लेवल एक कमिटी डेव्हलप झाली, दॅट इज इंडियन सेंट्रल शुगरकेन कमिटी. ती तुम्हाला दिसते 1944 मध्ये. 1945 तुम्हाला काय दिसते की इंडियन सेंट्रल टोबॅको कमिटी. टोबॅको वरती पण एक कमिटी डेव्हलप झाली, ती तुम्हाला कधी दिसते 1945 टोबॅको वरती कमिटी दिसते. देन 1946 डायरेक्टरेट ऑफ प्लांट प्रोजेक्शन अँड द क्वारंटाईन. डायरेक्टरेट ऑफ प्लॅनेट प्रोजेक्शन अँड द क्वारंटाईन. तिथं चुकलंय, तिथं काय पाहिजे? प्लांट प्रोटेक्शन पाहिजे तिथं. 1946 डायरेक्टरेट ऑफ प्लांट प्रोटेक्शन अँड क्वारंटाईन. देन 1946 सेंट्रल राईस इन्स्टिट्यूट. तर 1946 ला तुम्हाला काय दिसते की सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट. देन 1947
फूड पॉलिसी कमिटी एक दिसतंय, आणि त्याच्यानंतर काय आहे की अजून एक फर्टिलायझर अँड द केमिकल्स ट्रॅव्हॅनकोर हे तुम्हाला दिसतंय. तर जे काही इम्पॉर्टंट आहे तेवढंच लक्षात ठेवा, जसं की IAR कधी डेव्हलप झालं, ICR कधी डेव्हलप झालं, ज्या व्हेरियस कमिटी डेव्हलप झाल्या त्या ठेवा. म्हणजे असं नाही की प्रत्येक इयरचं तुम्हाला जे इम्पॉर्टंट नाही ते नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. देन 1951 दॅट इज 5-year प्लॅन ऑफ इंडिया फॉर द ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. तर 1951 ला काय झालं की 5-year प्लान्स डेव्हलप झाले फॉर द ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी व्हेरियस जे 5-year प्लान्स होते ते या इयरमध्ये झाले 1951. देन 1956 प्रोजेक्ट फॉर द एक प्रोजेक्ट होता, प्रोजेक्ट फॉर द इंटेन्सिफिकेशन ऑफ रिजनल रिसर्च ऑन अ कॉटन, ऑइल सीड्स अँड द मिलेट्स. ओके, तर तुम्हाला लॉंग फॉर्म विचारू शकतात, PIRRCOM. ओके, तर तो काय की प्रोजेक्ट फॉर द इंटेन्सिफिकेशन ऑफ रिजनल रिसर्च ऑन अ कॉटन, देन ऑइल्स, देन सीड्स अँड व्हेरियस मिलेट्स. तो कधी होता की 1956 मध्ये. देन 1957 ऑल इंडिया coordinate maize improvement project was initiated. First coordinated project on exploit maize research. जे काही मेज क्रॉप होतं त्याच्यावरती जो रिसर्च चालला होता त्याच्यासाठी त्यांनी काय केलं की एक प्रोजेक्ट त्यांनी केला. तो प्रोजेक्ट तुम्हाला दिसून येतोय, ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड मेज इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट. हा त्या प्रोजेक्टचं नाव होतं, आणि तो कशासाठी केला, टू एक्सप्लॉइट द मेज रिसर्च एक्सप्लॉइट करण्यासाठी किंवा मेजचं काय म्हणायचं उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा एक्सप्लॉइट करण्यासाठी हा एक प्रोजेक्ट तयार केला. देन 1960 याच्यामध्ये काय झालं की इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम तुम्हाला दिसून येतो, IADP. ओके, तर तुम्हाला लॉंग फॉर्म साठी पण असणार आहेत, इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. देन फर्स्ट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ॲट पंतनगर. ओके, तर ही तुम्हाला बऱ्याच वेळा फिल इन द ब्लँक्स असते. फर्स्ट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ॲट पंतनगर इन 1960. किंवा तुम्हाला 1960 मध्ये अजून काय दिसतंय की इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम हाही तुम्हाला दिसून येतोय. देन 1963 नॅशनल सीड कॉर्पोरेशन. या इयरमध्ये तुम्हाला काय दिसते की नॅशनल सीड कॉर्पोरेशन तुम्हाला दिसते 1963. देन 1965 याच्यामध्ये काय दिसते की इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर एरिया प्रोग्राम IAAP. ओके, तर लॉंग फॉर्मला पण असणार आहे तुम्हाला, तर बघा ते इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर एरिया प्रोग्राम किंवा नॅशनल डेमॉन्स्ट्रेशन प्रोग्राम. तर हे जे व्हेरियस प्रोग्राम्स आहेत ते तुम्हाला 1965 मध्ये दिसून येतात. देन बघा की 1966 मध्ये तुम्हाला काय दिसतं की इंट्रोड्यूस द सेमीडॉर्फ राईस व्हरायटीज दॅट इज TN1 आणि IR8 फ्रॉम द तैवान अँड फिलिपाईन्स. तर या इयरमध्ये 1966 मध्ये हे लक्षात ठेवा, सेमीडॉर्फ व्हरायटीज, जी डॉर्फ व्हरायटीज आहे, कमी उंचीची जी व्हरायटी आहे सेमीडॉर्फ व्हरायटीज, तर ती राईस व्हरायटी तुम्हाला दिसून येते दॅट इज TN1 आणि IR8. हे राईसच्या व्हरायटीज आहेत व्हेरियस, TN1 आणि IR8. तर ह्या कुठून आल्या की तैवान आणि फिलिपाईन्स मधून ह्या इंट्रोड्यूस झाल्या. देन हाय यील्डिंग व्हरायटीज प्रोग्राम्स which is carried out in this year. Then Directorate of Extension, then multiple cropping schemes, various multiple cropping schemes are carried out in this year. Okay, तर हे लक्षात ठेवा. 1966 मध्ये तुम्हाला काय दिसते की सेमीडॉर्फ राईस व्हरायटीज. ओके, सेमीडॉर्फ राईस व्हरायटीज दॅट इज द TN1 आणि IR8. ओके, व्हरायटीचं नाव लक्षात ठेवा. देन 1966 याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते की ग्रीन रिव्हॉल्युशन इन इंडिया, ग्रीन रिव्हॉल्युशन तुम्हाला झालेलं दिसतंय. तर ग्रीन रिव्हॉल्युशन कशात झालं होतं, हाय यील्डिंग व्हरायटीज ऑफ राईस आणि व्हीट. तर तुम्हाला कधी काय असते की मॅच द पेअर मध्ये तुम्हाला व्हेरियस जे रिव्हॉल्युशन दिलेलं असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं असते की ते रिव्हॉल्युशन कशात झालंय. ओके, तर ग्रीन रिव्हॉल्युशन कशात झालंय की हाय यील्डिंग व्हरायटीज ऑफ राईस आणि व्हीट, याच्या आधी आपण बघितलंय. त्याच्यानंतर बघा की 1969 सेकंड इमिग्रेशन कंपॅरिजन हे झालं की नॉट मच इम्पॉर्टंट. देन 1970 या इयरमध्ये तुम्हाला काय दिसते की DAP दॅट इज ड्राउट प्रोन एरिया प्रोग्राम. ओके, तर हे सगळं तुम्हाला ह्याला असणार आहे इलॉबरेट करायला किंवा DPA
ओके, दॅट इज ड्राउट प्रोन एरिया प्रोग्राम. ड्राउट म्हणजे दुष्काळावरती जो ज्याच्यासाठी जो प्रोग्राम केला होता, ओके, तो. देन नॅशनल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर किंवा ऑपरेशन फ्लड. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे. ऑपरेशन फ्लड. ऑपरेशन फ्लड कशात तुम्हाला दिसून येतं? इन डेअरी इंडस्ट्री. ओके, तर ते कशाशी रिलेटेड आहे? मिल्कशी रिलेटेड आहे. डेअरी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला दिसून येते ऑपरेशन फ्लड. ओके, तर ग्रीन रिव्हॉल्युशन, राईस आणि व्हीट, ऑपरेशन फ्लड इन अ डेअरी इंडस्ट्री. देन बघा की 1971 मध्ये काय दिसतंय? ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड प्रोजेक्ट फॉर ड्रायलँड ॲग्रिकल्चर. तर एक प्रोजेक्ट होता तो तुम्हाला दिसतोय, ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड प्रोजेक्ट फॉर ड्रायलँड ॲग्रिकल्चर. तर हेही इम्पॉर्टंट आहे. देन 1972 इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी एरिड ट्रॉपिक्स. हे इम्पॉर्टंट आहे. बघा इक्रिसॅट तुम्हाला खूप वेळा दिसून येते. इक्रिसॅट म्हणजे काय? लॉंग फॉर्म तुम्हाला विचारतात, इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी एरिड ट्रॉपिक्स. ओके, तर हा एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. कशासाठी? ती सेमी एरिड ट्रॉपिक्स मधले जे क्रॉप्स आहेत त्याच्यासाठी ही होती. देन 1973 मिनिकी ट्रायल्स प्रोग्राम. ओके, तर हे जे प्रोग्राम्स आहेत ते लक्षात ठेवा. ओके, तर मिनिकी ट्रायल्स प्रोग्राम किंवा अजून तुम्हाला काय दिसते की ब्ल्यू रिव्हॉल्युशन झालेलं दिसते. आणि ब्ल्यू रिव्हॉल्युशन तुम्हाला कशात झाले? फिशिंग मध्ये झाले किंवा फिशशी रिलेटेड आहे ब्ल्यू रिव्हॉल्युशन. ओके, तर हे एक लक्षात ठेवा, ब्ल्यू रिव्हॉल्युशन फिशिंग मध्ये झाले. देन 1974 कमांड एरिया डेव्हलप, नॉट ते काही इम्पॉर्टंट नाहीये. देन बघा 1976 याच्यामध्ये काय झालं की इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके, IRDP. ओके, तर हे सगळं तुम्हाला लॉंग फॉर्म साठी असेल. इयर पेक्षा पण तुम्हाला कशासाठी असेल? हे इयर साठी नसेल असते, ते तुम्हाला लॉंग फॉर्म साठी असेल. IRDP, दॅट इज द इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. देन National Agriculture Research Project NERP was launched to strengthen the research capabilities CAUs. Okay, तर जे वेरियस जे NERP प्रोग्राम्स होते, नॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च प्रोजेक्ट, ते या इयर मध्ये लॉन्च झाले. देन बघा की 1977 दॅट इज द ट्रेनिंग अँड विजिट सिस्टीम. ओके, हे लक्षात ठेवा. तर या इयर मध्ये तुम्हाला ट्रेनिंग आणि विजिट सिस्टीम दिसून येतात. हे तुम्हाला आता सिस्टीम काय होतं हे तुम्हाला एक्सटेन्शन मध्ये वगैरे असेल बघा, ट्रेनिंग अँड विजिट सिस्टीम. तर आपल्याला फक्त काय की फक्त इयर आहेत आणि त्याच्यानंतर कुठल्या स्कीम आहेत, कुठले प्रोग्राम्स आहेत हे आपण फक्त इंडिकेट करतोय. पण हे जे प्रोग्राम्स होते किंवा त्याचं काय त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला एक्सटेन्शन मध्ये असेल. ठीक आहे. देन 1979 त्यात बघा की नॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च प्रोजेक्ट. या इयरमध्ये पण तुम्हाला काय दिसते की नॅशनल रिसर्च व्हेरियस जे नॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च प्रोजेक्ट्स दिसत आहेत तुम्हाला. देन 1982 नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. ओके, दॅट इज द नाबार्ड. ओके, हे लक्षात ठेवा. नाबार्ड कधी डेव्हलप झालं? नाबार्ड एक बँक आहे जी की नॅशनल बँक आहे फॉर द ॲग्रिकल्चर अँड द रूरल डेव्हलपमेंट. ॲग्रिकल्चर आणि जे रूरल एरियाज आहेत ते डेव्हलपमेंट, या एरिया डेव्हलपमेंटसाठी एक बँक इंट्रोड्यूस झाली, दॅट इज द नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड द रूरल डेव्हलपमेंट, दॅट इज द नाबार्ड, 1982 मध्ये. ओके, देन 1985 मध्ये नॅशनल ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन प्रोजेक्ट, दॅट इज NAEP. तर हा एक प्रोजेक्ट होता नॅशनल ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन प्रोजेक्ट, तो तुम्हाला दिसून येते 1985 मध्ये. देन बघा की 1986 मध्ये काय तुम्हाला दिसते की येलो रिव्हॉल्युशन दिसतंय. ओके, तर आतापर्यंत आपण बघितलंय बघा ग्रीन रिव्हॉल्युशन, ग्रीन राईस आणि व्हीट मध्ये झालं. त्याच्यानंतर ब्ल्यू रिव्हॉल्युशन आपण बघितले, ब्ल्यू फिश मध्ये झालं. देन येलो रिव्हॉल्युशन ते कशामध्ये झालं? ऑइल सीड मध्ये झालं. ओके, आणि ऑपरेशन फ्लड हे तुम्हाला कशात दिसते की डेअरी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला दिसून येते. ओके, तर हे तुम्हाला हे असते मॅच द पेअर मध्ये क्वेश्चन्स असतील तर हे असते तुम्हाला. देन बघा की 1986 येलो रिव्हॉल्युशन्स तुम्हाला दिसते. देन नॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च प्रोजेक्ट फेज 2 हे तुम्हाला दिसते. तर 1986 ला येलो रिव्हॉल्युशन लक्षात ठेवा. देन 1990 नॅशनल ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट
दॅट इज NATP, नॅशनल ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट तुम्हाला दिसतंय. देन 1998 नॅशनल ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट वॉज इनिशिएटेड. आणि हे जे प्रोजेक्ट होते NATP हा जो प्रोजेक्ट होता तो का केला होता किंवा इट वॉज इनिशिएटेड स्ट्रेटन द रिसर्च ऑन अ लोकेशन स्पेसिफिक प्रॉब्लेम्स, contract farming which is requires the farmers to produce crops for company under the contract and a high value agriculture products increased. तर या स्कीम मध्ये काय होतं की NATP किंवा हा जो प्रोजेक्ट होता या प्रोजेक्ट मध्ये काय करायचं की इनिशिएटेड द स्टेट अँड द रिसर्च ऑन अ लोकेशन स्पेसिफिक प्रॉब्लेम, म्हणजे याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग दिलं जायचं. कॉन्ट्रॅक्ट ह्या स्कीम मध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं जातं. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तुम्हाला माहित असेल की जो आपला म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मँगोचं ट्रीज लावणार आहे किंवा आपण ग्रेप्स लावणार आहे तर ते आपण ऍज अ कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतोय. म्हणजे ते आपण काय करू की पर्टिक्युलर एकाच कंपनीला आपण काय करणार आहे की सप्लाय करणार आहे. ओके, तर त्याच्यासाठी आपला ती कंपनी आणि आपल्यामध्ये जे काही कॉन्ट्रॅक्ट झालेलं असते आणि तर आपण फक्त सप्लाय त्यांनाच करणार आहेत किंवा त्याच कंपनीला करणार आहे. तर ही हा जो प्रोजेक्ट होता NATP विच वॉज इनिशिएटेड फॉर द जे काही लोकल स्पेसिफिक प्रॉब्लेम्स आहेत रिगार्डिंग contract farming which requires the farmers to produce the crops for a company under the contract. ओके, म्हणजे जे काही फार्मर्स आहेत ते प्रोड्यूस द क्रॉप्स प्रोड्युसिंग फॉर द कंपनीसाठी क्रॉप प्रोड्यूस करायचं आणि काय करायचं की तर त्याच्यासाठी ते कॉन्ट्रॅक्ट केलं जातं. दॅट इज द हाय व्हॅल्यू ॲग्रिकल्चर प्रोडक्ट इन्क्रीज. आणि याच्यामुळे काय होतं की ॲग्रिकल्चर प्रोडक्टची व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीज होते. ओके, तर हे सगळं तुम्हाला 1998 मध्ये तुम्हाला हे दिसतंय. तर हे एक स्कीम होती किंवा हा एक प्रोजेक्ट होता नॅशनल ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट दॅट इज द NATP. देन बघा की 1998 दॅट इज किसान क्रेडिट कार्ड. तर हे सगळं 98 पासून आहे ते सगळं फार इम्पॉर्टंट आहे. 98 पासून खालचं बघा की 98 मध्ये काय झालं की 1998 मध्ये काय झालं की किसान क्रेडिट कार्ड तर हे आर अफोर्डेड टू द फार्मर्स. हे काय होते की जे फार्मरला अफोर्ड करू लागले इन 1998 टू द फार्मर्स इन ऑर्डर टू देम असेस द अफोर्डेबल क्रेडिट फॉर द फार्मर्स. म्हणजे काय होतं की जर शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असलं तर त्यांना काय होतं की लोन क्रेडिट फॉर द फार्मर्स, अफोर्डेबल क्रेडिट फॉर फार्मर्स टू असेस द अफोर्डेबल क्रेडिट फॉर द फार्मर्स. म्हणजे मेनली हे किसान क्रेडिट कार्ड त्यांना कमी व्याजाने त्यांना लोन मिळावं किंवा जे अफोर्डेबल लोन आहे ते बाय युझिंग ते घेऊ शकतात बाय युझिंग द किसान क्रेडिट कार्ड जर त्यांच्याकडे असलं तर. किसान क्रेडिट कार्ड तुम्हाला विचारू शकतात इन 1998 मध्ये. तर हे तुम्ही कुठे यूज करू शकता? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अलॉंग विथ द नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे RBI मध्ये आणि नाबार्ड मध्ये तुम्ही यूज करू शकताय. इनिशिएटेड द कन्सेप्शन ऑफ द किसान क्रेडिट कार्ड इन 19 म्हणजे या इयरमध्ये तुम्हाला दिसून येते इन ऑर्डर टू असिस्ट द ॲग्रिकल्चर्स टू हॅव द इझिली असेसेबल कॅश क्रेडिट फॅसिलिटीज. ओके, तर एवढंच आहे की 1998 मध्ये किंवा 1998 मध्ये काय झालं की किसान क्रेडिट कार्ड आर अफोर्डेड टू द फार्मर्स. म्हणजे फार्मरला किसान क्रेडिट कार्ड दिलं गेलं आणि ते तुम्ही ज्या ॲग्रिकल्चरशी रिलेटेड बँक आहेत जसं RBI, रिझर्व्ह बँक किंवा नाबार्ड यामध्ये तुम्हाला तुम्ही काय करू शकताय की क्रेडिट तुम्ही घेऊ शकताय म्हणजे लोन घेऊ शकताय टू असिस्ट द अफोर्डेबल क्रेडिट फॉर द फार्मर्स किंवा टू इझिली अवेलेबल द कॅश क्रेडिट फॅसिलिटीज तुम्हाला इझिली अवेलेबल होतील बाय युझिंग द किसान क्रेडिट कार्ड. ओके, तर किसान क्रेडिट कार्ड इन 1998. देन 2004 मध्ये काय दिसते की द सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम ऑफ इंटिग्रेटेड स्कीम ऑफ ऑइल सीड अँड ऑइल पाम अँड मेज. ओके, तर हा एक प्रोजेक्ट आहे किंवा एक स्कीम आहे जे कशासाठी होती? ऑइल सीड, ऑइल पाम आणि मेज साठी. ओके, तर हा कंबाईन्ड प्रोजेक्ट आहे विच इज आर सेंट्रल लेवलला तो सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. That is integrated scheme on oil seed, oil palm and maize. Okay, ISOPOM.
ओके, तर लॉंग फॉर्म असू शकतोय. विच वॉज लॉन्चड इन 2004-5. 2004 किंवा 5 मध्ये यामध्ये ही स्कीम डेव्हलप झाली. दॅट इज अ सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम ऑन अ इंटिग्रेटेड स्कीम ऑफ ऑइल सीड, ऑइल पाम अँड अ मेज. Then significant contribution in increasing the oilseed production and the area of expansion under the oil palms. आणि हा जो प्रोजेक्ट होता जो कॅरीड केला किंवा जो घेतला फॉर द इन्क्रीजिंग द कंट्रीब्युशन इन ऑइल सीड प्रोडक्शन. ऑइल सीड जे आहेत, तेल वगैरे जे सीड्स आहेत त्यांचं प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी किंवा जो ऑइल पामच्या अंडर जो एरिया आहे त्याचं एक्सपान्शन करण्यासाठी, तो एरिया म्हणजे जास्त व्हावा किंवा एक्सपान्शन करण्यासाठी तुम्ही काय केलं की ऑइल पंप ही जी स्कीम आहे ती डेव्हलप झाली इन 2004 मध्ये. देन 2006 नॅशनल ऍग्रिकल्चर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स NAIP लॉन्च झालं फॉर द एंड टू एंड अप्रोच ऑफ द सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ द ऍग्रिकल्चर. म्हणजे ऍग्रिकल्चर रिलेटेडशी जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी नॅशनल ऍग्रिकल्चर इनोव्हेशन प्रोजेक्ट्स तुम्हाला दिसून येतील. NAIP दॅट इज 2006 मध्ये. देन 2007 मध्ये तुम्हाला काय दिसते की राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY is a state plan scheme for the additional central assistance launched in August 2007 as part of the 11th 5-year plan by the government of India. ओके, ही जी स्कीम आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना, ही स्कीम तुम्हाला ऑगस्ट 2007 मध्ये झालेली तुम्हाला दिसून येते. स्टेट लेवलचं एक प्लॅन स्कीम आहे. इट इज द पार्ट ऑफ द 11th 5-year प्लॅन. आपल्या जे काही 11th 5-year प्लॅन आहे त्याचं एक त्याच्यामधली एक स्कीम आहे विच इज अ गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं ती केलेली एक स्कीम आहे. दॅट इज द राष्ट्रीय कृषी विकास योजना. देन मिनिमम सपोर्ट प्राइस, हे एक लक्षात ठेवा, राष्ट्रीय कृषी विकास योजना ऑगस्ट 2007. आणि तो काय होतं की आपले जे 11 5-year प्लॅन्स आहेत त्याचा एक पार्ट आहे. देन मिनिमम सपोर्ट प्राइस दॅट इज MSP इज फ्रॉम द मार्केट इंटरव्हेन्शन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन्शुअर असतं. म्हणजे जी MSP असते, MSP म्हणजे काय की मिनिमम सपोर्ट प्राइस. तर व्हेरियस ज्या क्रॉपसाठी काय केले की MSP तुम्ही देऊ शकता. जसं फॉर एक्झाम्पल एक गव्हर्नमेंट असते तर गव्हर्नमेंट काय करते की एक प्राइस ठरवते. जसं फॉर एक्झाम्पल शुगरकेनची एक ठरवली असेल, ग्राउंडनटची ठरवली असेल, तर तेच तुम्हाला त्याची ऍटलिस्ट मिनिमम तेवढी सपोर्ट प्राइस तुम्हाला द्यावी लागते. मिनिमम सपोर्ट प्राइस. That is minimum support price. Government of India is ensure the agriculture producer against any sharp of fall farm prices. The minimum support price are sugar. हे इम्पॉर्टंट नाही आहे. ओके, तर बघा की 2007 मध्ये तुम्हाला काय दिसते की मेनली राष्ट्रीय कृषी विकास योजना दिसते, जी 11th year प्लॅनचा एक भाग होता आणि ती तुम्हाला 2007 मध्ये झालेली दिसते. आणि 2007 पासून काय केलं जायचं की व्हेरियस जे ऍग्रिकल्चर प्रोडक्ट आहेत त्याच्यासाठी एक मिनिमम सपोर्ट प्राइस ठरवली गेली बाय द गव्हर्नमेंट. देन बघा की 2015 मध्ये काय झालं की सॉइल हेल्थ कार्ड. ओके, तर हे पण इम्पॉर्टंट आहे. बघा 2015 मध्ये तुम्हाला काय दिसते की सॉइल हेल्थ कार्ड स्कीम दिसते तुम्हाला. इट वॉज लॉन्च्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन फेब्रुवारी 2015 मध्ये सॉइल हेल्थ कार्ड ही एक स्कीम लॉन्च झाली. अंडर द स्कीम ऑफ द गव्हर्नमेंट प्लॅन्स टू इश्यूज द, या स्कीम मध्ये काय केलं जातं की सॉइल हेल्थ कार्ड to farmers which will carry the crop wise recommendation of nutrient and fertilizer required for the individual farmers to help the farmer to improve the productivity through the judicious use of inputs. ओके, तर हे काय की सॉइल हेल्थ कार्ड, या जे काही हेल्थ कार्ड आहे जसं आपलं हेल्थ कार्ड असते तसं एक सॉइलचं हेल्थ कार्ड असते. त्याच्यामध्ये काय केलं जातं की व्हेरी प्रत्येक पर्टिक्युलर एखादा क्रॉप असेल तर त्या क्रॉप वाईज तुम्हाला रिकमेंडेशन केलं जाते. म्हणजे काय केलं जाते की पहिल्यांदा सॉइलचं अनालिसिस केलं जाते आणि त्याच्यामध्ये काय केलं जाते, जसं फॉर एक्झाम्पल तुमचं नायट्रोजन तुम्हाला म्हणजे त्याची रिक्वायरमेंट किती आहे किंवा व्हेरियस जे प्लांट न्यूट्रिएंट्स आहेत त्याची रिक्वायरमेंट किती आहे, किती न्यूट्रिएंट्स तुम्हाला त्या पर्टिक्युलर एखाद्या क्रॉपला लागतील किंवा किती फर्टिलायझर रिक्वायर्ड आहेत, तर या सॉइल हेल्थ कार्ड मध्ये तुम्हाला ते दिसून येते. ओके, देन
ऑल सॉइल सॅम्पल्स आर टेस्टेड इन अ व्हेरियस सॉइल टेस्टिंग लॅब्स अक्रॉस द कंट्री. ओके, तेच आहे. तर बघा की सॉइल हेल्थ कार्ड स्कीम तुम्हाला 2015 मध्ये दिसून येते आणि सॉइल हेल्थ कार्ड मध्ये ही स्कीम तुम्हाला 2015 मध्ये लॉन्च झालेली दिसते आणि यामध्ये काय केलं जाते की प्रत्येक पर्टिक्युलर क्रॉप वाईज रिकमेंडेशन केलं जाते. म्हणजे पहिल्यांदा काय करतात की व्हेरियस लॅबोरेटरीज मध्ये सॉइल अनालिसिस केलं जात आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हेरियस रिकमेंडेशन दिल्या जातात कशासाठी तुम्ही किती न्यूट्रिएंट आणि फर्टिलायझर तुम्ही यूज करावे किंवा त्या प्लांटच्या रिक्वायरमेंट किती आहेत न्यूट्रिएंट आणि फर्टिलायझर. तर हे सगळं त्या कार्डमध्ये मेन्शन केलेलं असते. ओके, तर ते आहे सॉइल हेल्थ कार्ड. सॉइल हेल्थ कार्ड 2015 मध्ये तुम्हाला इश्यू झालेलं दिसतंय. दिस स्कीम इज लॉन्च्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन फेब्रुवारी 2015. फेब्रुवारी 2015 मध्ये सॉइल हेल्थ कार्ड. देन बघा की 2016 मध्ये काय दिसते की प्रधानमंत्री फसल बीमा योजना, दॅट इज PMFBY. ओके, प्रधानमंत्री फसल बीमा योजना. इट हॅज बीन अप्रूव्ड बाय द इम्प्लिमेंटेशन फॉर द खरीप 2016 अलॉंग विथ द ठीक आहे. आधी हे बघू आपण 2016 मध्ये काय झालं की एक स्कीम आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना. एक स्कीम लॉन्च झाली कशासाठी, मेनली खरीप क्रॉपसाठी. खरीप सीझन मध्ये जे क्रॉप येतात त्या क्रॉपसाठी झाली 2016 मधल्या खरीप क्रॉपसाठी. देन अलॉंग विथ पायलट प्रोजेक्ट्स, त्याच्याबरोबरच त्याच्याशी रिलेटेड जे पायलट प्रोजेक्ट्स होते दॅट इज युनिफिल्ड पॅकेजेस इन्शुरन्स स्कीम अँड रिस्ट्रक्चर्ड वेदर बेस्ड क्रॉप किंवा इन्शुरन्स स्कीम. या सगळ्या ज्या त्याच्यावरती जे बेस्टचे पायलट प्रोजेक्ट्स होते तेही तुम्हाला या इयरमध्ये दिसून येतात 2016 मध्ये. दॅट इज प्रधानमंत्री फसल बीमा योजना फॉर द खरीप क्रॉप 2016 मधले जे खरीप क्रॉप्स होते त्याच्यासाठी तुम्हाला दिसून येतात. तर हे सगळं हे होतं जी ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट होती, क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट इन ऍग्रिकल्चर आफ्टर इंडिपेंडन्स. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे. आफ्टर इंडिपेंडन्स जे बिफोर इंडिपेंडन्स आहे इतकं इम्पॉर्टंट नाहीये. तर ह्याच्यावरती तुम्हाला बरेच फिल इन द ब्लँक्स असतात किंवा जसं फॉर एक्झाम्पल ज्या टर्म्स आहेत त्या इलॉबरेट करायच्या असतात. म्हणजे IRI ते त्याचा लॉंग फॉर्म लिहा किंवा फिल इन द ब्लँक्स असतील तर बघा की कुठले रिव्हॉल्युशन झाले. ओके, तर ग्रीन रिव्हॉल्युशन तुम्हाला व्हीट मध्ये दिसतंय, व्हीट आणि राईस मध्ये. देन ब्ल्यू फिश मध्ये, देन येलो ऑइल सीड मध्ये, त्याच्यानंतर आणि ऑपरेशन फ्लड इन मिल्क इंडस्ट्री. ओके, तर हे एवढं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर IR कधी इस्टॅब्लिश झालं, देन ICR कधी झालं, त्याच्यानंतर वेरियस जे ठीक आहे जर जे हायलाइट केलेले पॉइंट आहेत ते इम्पॉर्टंट आहेत ते वाचा. किंवा फर्स्ट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ऍट पंतनगर, ठीक आहे, जे हायलाइट केलेले आहेत ते वाचा. आणि 1998 पासून ते आहे ते सगळंच इम्पॉर्टंट आहे, ते थोडंसं बघा. ओके, किसान क्रेडिट कार्ड, त्याच्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना, त्याच्यानंतर NAIP किंवा लास्ट आपण बघितले की सॉइल हेल्थ कार्ड कशासाठी दिलं जाते. देन प्रधानमंत्री फसल योजना, भीमा योजना. ओके, तर या सगळ्या ज्या हे सगळं हिस्ट्री होती. त्याच्यानंतर आपलं 7 नंबरचा टॉपिक कम्प्लीट झालाय. ओके, तर आपण जस्ट रिकॉल करू की यामध्ये आपण काय बघितले. ओके, तर लास्ट लेक्चर ज्यांनी अटेंड केले त्यांना माहित असेल की आपण काय बघितलं होतं. ऍग्रिकल्चर स्कोप इन इंडियन ऍग्रिकल्चर अँड द क्रोनॉलॉजिकल ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट इन इंडियन ऍग्रिकल्चर. तर यातलं मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे दॅट इज द स्कोप. तर तुम्ही आधीची क्वेश्चन पेपर बघाल तर तुम्हाला दिसेल की बराच वेळा तुम्हाला ऍग्रिकल्चर स्कोप तुम्हाला विचारलाय. ओके, तर आपण फर्स्टली ऍग्रिकल्चर स्कोप बघितला होता इंडिया आणि महाराष्ट्र मधला जो काही स्कोप आहे तो बघितला होता. ओके, तर ऍग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ इंडिया. देन हॅव्हिंग द कॉल्ड द लँड ऑफ विलेजेस. ओके, ते जे व्हेरियस जे सेक्टर्स आहेत, जे ऍग्रिकल्चर मधले व्हेरियस जे सेक्टर्स आहेत, डॉमिनंट सेक्टर्स आहेत, तेही आपण बघितले होते. तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, नॅशनल इकॉनॉमी आपली कशी ग्रेट आहे. त्याच्यानंतर आपण टोटल एम्प्लॉयमेंट म्हणजे ऍग्रिकल्चरमध्ये आपल्याला किती एम्प्लॉयमेंट डेव्हलप झालं आहेत किंवा व्हेरियस जे लेबर्स असतील जे ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीज मध्ये काम करतात.
ओके, त्याच्यामुळेही आपल्या ऍग्रिकल्चरला स्कोप आहे. देन आपण काय बघितलं होतं की इंडस्ट्रियल इनपुट्स मध्ये आपण काय लिहिणार आहेत की वेरियस जे इंडस्ट्रीज आहेत त्यांना आपण जे रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतोय ते कशापासून मिळतंय, आपल्याला ऍग्रिकल्चर पासून मिळतंय, म्हणून ही ऍग्रिकल्चरला स्कोप आहे. त्याच्यानंतर आपण फूड सप्लाय बघितलं होतं. त्याच्यानंतर सोर्स ऑफ फूड फॉर डोमेस्टिक कन्झम्पशन हे तर आपलं आहेच. ऍग्रिकल्चर पासून जे काही प्रोडक्ट मिळत आहेत ते आपण ऍज अ डोमेस्टिक कन्झम्पशन साठी युज करतोय. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की ऍग्रिकल्चर पासून काय मिळतोय की स्टेट रेव्हेन्यू मिळतोय. स्टेटला जे ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत किंवा ऍग्रिकल्चर इनपुट्स आहेत त्याच्यावरती काय लागतं की जीएसटी लागतंय, आणि जीएसटी मुळेच आपल्याला काय मिळतोय की स्टेट रेव्हेन्यू मध्ये महसूल मिळतंय. आणि लास्टली आपण बघितलं होतं की ट्रेड म्हणजे व्यापार. तर ऍग्रिकल्चरचे जे प्रोडक्ट्स आहेत बरेच त्यांचं फॉरेन ट्रेड केलं जातं, म्हणजे व्यापार केला जातो. ओके, तर हे सगळं आपण ऍग्रिकल्चर स्कोप मध्ये बघितलं होतं. तर व्हेरियस जे क्रॉप्स आहेत, टी, कॉफी, शुगर, ऑइलसीड, टोबॅको, स्पाइसेस, हे सगळे आपण काय करतो की एक्सपोर्ट करतो. तर ह्यामुळेही आपल्याला ऍग्रिकल्चरला स्कोप आहे. तर बराच वेळा तुम्हाला क्वेश्चन विचारलं जातं की राईट डाऊन स्कोप ऑफ ऍग्रिकल्चर इन इंडिया अँड महाराष्ट्र. ओके, तर हा स्कोप होता. आणि त्यातलाच एक पार्ट होता की क्रोनॉलॉजी म्हणजे काय की काळानुसार आपण काय बघितली, थोडक्यात आपण हिस्ट्रीज बघितली की प्रत्येक इयर मध्ये काय झालं. ओके, तर ते मेनली आपण बिफोर इंडिपेंडन्स आणि आफ्टर इंडिपेंडन्स आपण ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजीमध्ये काय डेव्हलपमेंट झाली ते आपण बघितले. आणि बिफोर इंडिपेंडन्स मध्ये काय आहे की बिफोर इंडिपेंडन्स मध्ये काय तर व्हेरियस मेनली 5 ग्रुप्स होते. दॅट इज अर्ली हिस्ट्री, वैदिक पिरियड, अर्ली कॉमन इरा, लेट मिडल एज आणि कोलोनियल ब्रिटिश इरा. तर हे मेनली 5 डिफरंट पिरियड्स होते. आणि या पिरियड्स मध्ये ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजीमध्ये काय डेव्हलपमेंट झाली ती आपण बघितली. ठीक आहे, देन बघा, देन इम्पॉर्टंट आपल्याला काय की आफ्टर इंडिपेंडन्स क्रोनॉलॉजी डेव्हलपमेंट झाली ते सगळं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर यामधले जे हायलाइट पॉइंट्स आहेत कुठल्या इयरला काय झालं हे तुम्ही बघा. ठीक आहे, आपलं लेक्चर संपलंय.